सतीश देशमुख शेतकरी उत्पादक कंपनी समितीची याबद्दल मनोगत व्यक्त करणार माननीय सतीश देशमुख. नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो. आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी या नवीन संकल्पनेतनं शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होईल आणि नवीन वाटा कशा याच्यातने उजळल्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये 85% अधिक शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपेक्षा कमी जमीन आहे. तर त्यामुळं एकटेपणामुळे त्याला निविष्ठा खरेदीपासून ते विक्रीपर्यंत खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याच्यावर मात करण्यासाठी आपण शेतकरी गट ही संकल्पना पुढे आणली. त्याच्यामध्ये आपण कामाचं विभाजन करून यशस्वीपणे ती राबवली. आत्मामार्फत ते शेतकरी गटाचं रजिस्ट्रेशन होत असतं किंवा महिला बचत गटाचं पण होत असतं. त्याच्याने आपल्याला कळालं की एकीचं कसं बळ आहे. परंतु बरेच वेळा काय असतं की तांदूळ महोत्सव असेल दे, आंबा महोत्सव असेल दे किंवा आत्मातर्फे आयोजित केलेले जे शेतकरी टू थ्रेड ग्राहक प्रदर्शन असतील, तर ते हे सगळे प्रासंगिक असतात आणि याच्यामध्ये शाश्वत असा विक्रीचा कायमस्वरूपी असा मार्ग त्याच्यामधून निघत नाही. तर शेतकरी उत्पादक कंपनी जी ही आहे ही शेतकरी गटाची पुढची पायरी आहे असं मी मानतो. त्याच्यामध्ये 2002 साली प्राध्यापक अलग म्हणून एक आहेत, त्यांनी ही संकल्पना सुरुवातीला मांडली होती. आपला कंपनी ऍक्ट जो आहे 1956 सालचा, त्याच्यामध्ये या संकल्पनेप्रमाणे बदल करून 2013 साली ही संकल्पना कार्यान्वित झालेली आहे. तर त्यामुळे काय झालं की शेतकरी उत्पादक कंपनीला कायद्याचं कवच मिळालंय, ज्याला आपण स्टॅट्युटरी अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क असं म्हणतो. त्याचं पाठबळ या संकल्पनेला त्यामुळे मिळालेलं आहे. बरेच वेळा आपण असं बघतो की नवीन काही संकल्पना आली की आपण ते लाजाळू झाडाप्रमाणे आग पंचून पावतो. याच्यामध्ये बरेच प्रश्न उपस्थित करतो की माझा 7-12 अबाधित राहील का, की हे शेत विकून मला शेअर्स घ्यायचेत का, किंवा 2 भावांचं पटत नाही ते एवढे शेतकरी कसे एकत्र काम करतील आणि कामाचं विभाजन कसं असेल. परंतु मित्रांनो, हे सगळे गैरसमज झटकून टाका आणि या संकल्पनेचं आपण स्वागत करूया. तर याच्यामध्ये आपल्याला कोऑपरेटिव्ह सेक्टरचा अनुभव आहे, म्हणजे सहकारी संस्थेचा आपल्याला भरपूर अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी ठिकाणी पण. हे जे आहे ते मूलभूत तत्व जे आहेत, लोकशाही आणि सहकार म्हणजे डेमोक्रेसी आणि कोऑपरेशन, या मूल तत्वावर हे लोकशाही हे सहकार संस्थाचं आधारलेलं आहे मूल तत्व. आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काय असतं की नफा, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता हे कंपन्यांमध्ये असलेलं असतं. तर ह्या दोन्ही चांगल्या गुणांचं संकलन करून त्यांनी ही शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे. तर आपण जाणून घेऊया. आणि तुम्हाला माहिती आहे की बरेचसे उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत, ते सक्सेसफुल मॉडेल्स आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर सह्याद्री प्रोड्युसर कंपनी आहे नाशिकची. त्यांच्या जवळपास 500 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे, वार्षिक उलाढाल आहे. 500 कर्मचारी त्यांच्याकडे नोकरीला आहेत आणि जवळजवळ 8,000 शेतकरी त्यांना जोडले गेलेले आहेत. असे बरेच उदाहरणं या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्सेसफुल मॉडेल्स आहेत. आता आपण जाणून घेऊया की हे फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीची थोडक्यात माहिती घेऊया. मुख्य काय त्यांचे ठळक वैशिष्ट्य आहेत. तर याच्यामध्ये ही कंपनी तयार करण्यासाठी किमान 10 शेतकरी लागतात, म्हणजे त्याला प्रायमरी प्रोड्युसर आपण म्हणतो. प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 7-12 असेल तर उत्तम आहे, पण समजा वडिलांच्या नावाने किंवा आजोबाच्या नावावर असेल तरी चालतं. किंवा समजा तुम्ही एखादी जमीन कसत असाल, तुमच्या नावाने जमीन नाहीये, तरी पण तलाठ्याचं किंवा कृषी अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट जर घेतलं की मी प्रायमरी प्रोड्युसर आहे, तर तुम्हाला ते 10 शेतकरी मिळून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करता येते. कारण याचं जे रजिस्ट्रेशन असतं ते सगळं ROC म्हणजे रजिस्टर ऑफ हे कंपनीज दिल्लीला होतं, त्यामुळे सगळं इंग्लिशमध्ये त्यांना पाठवावं लागतं बऱ्याचशा गोष्टी. तर किंवा 2 कंपन्या असतील फार्मर प्रोड्युसर कंपन्या, ते पण एकत्र येऊन हे कंपनी स्थापन करू शकतात. किंवा तिसरा पर्याय असा आहे की 10 शेतकरी कमीत कमी 2 आणि प्लस 2 उत्पादक कंपन्या असं मिळून ते पण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. तर याच्यामध्ये दुसरं असं आहे की प्रायव्हेट कंपनीमध्ये जसं 200 जी लिमिट आहे सभासद होण्यासाठी,
परंतु या ठिकाणी लिमिट काही नाही आहे, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही किती पण सभासद करू शकता, हे त्याचा चांगला पॉईंट आहे. आणि क्षेत्र जे आहे सहकारी क्षेत्रामध्ये कसं आहे, पर्टिक्युलर क्षेत्र त्याला लिमिट असतं, मर्यादा असते त्याला. परंतु या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपण त्याला FPC म्हणू शॉर्ट फॉर्ममध्ये, त्याला कार्यक्षेत्राचं लिमिट नाही, पूर्ण देशभर कुठेही तो कार्यान्वित होऊ शकतो आणि परदेशात पण त्याचा एक्सपोर्ट करू शकतो तो. आणि एक शेतकरी जो आहे तो अनेक शेअर घेऊ शकतो, म्हणजे वेगवेगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा तो सभासद होऊ शकतो. जसं आपण साखर कारखान्याचे 2 साखर कारखान्याचा आपण सभासद घेऊ शकतो, तसं तिथं पण एक शेतकरी बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सभासद घेऊ शकतो. परंतु एक आहे याच्यामध्ये की जेवढे शेअर्स जास्त तेवढा त्याला लाभांश जास्त मिळतो, डिव्हिडंड जास्त मिळतो. म्हणजे वर्षाखेर काही नफा झाला तर जेवढे शेअर जास्त तेवढा त्याला डिव्हिडंड जास्त मिळतो. परंतु त्याला मतदानाचा हक्क मात्र एकच असतो, म्हणजे 1 हेड 1 व्होट. पण प्रायव्हेट कंपनीमध्ये कसं असतं की जेवढे शेअर जास्त तेवढा जास्त प्रमाणात मतदानाचा हक्क असतो. म्हणून बरेच वेळा मालकी जी असते प्रायव्हेट कंपनीमध्ये ती ज्याच्याकडे शेअर जास्त त्याच्याकडे असते. परंतु हे कोऑपरेटिव्ह मिक्सचर केल्यामुळं याच्यामध्ये एक किती शेअर्स घेतले तुम्ही तरी पण मतदानाचा हक्क एकच असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला डिक्लेअर करावं लागतं की आपलं ऑथराईज कॅपिटल किती आहे आणि पेडअप कॅपिटल किती आहे हे कंपनी स्थापन करताना. आता आपण सुरुवात करत असू तर कदाचित आपण 1 लाखापासून सुरू करू शकतो, कारण कमीत कमी मर्यादा त्याची अशी आहे की 1 लाख किमान ऑथराईज कॅपिटल पाहिजे. आता ऑथराईज कॅपिटल म्हणजे काय आणि म्हणजे अधिकृत भाग भांडवल काय आणि पेडअप कॅपिटल म्हणजे काय, म्हणजे विक्री केलेलं त्याचं समजून सांगतो तुम्हाला. समजा एखाद्या कंपनीने 10 लाख ऑथराईज कॅपिटल डिक्लेअर केलं आणि 8.5 लाख त्याचं पेडअप कॅपिटल झालं. याचा अर्थ काय, त्यांनी 8.5 लाख रुपयाचे शेअर्स विकलेले आहेत आणि अजून 1.5 लाखाचे शेअर्स त्यांना विकायला मुभा आहे. नंतर कालांतरानं असं आपल्या लक्षात आलं की बाबा आपली कंपनी विस्तारती, प्रोग्रेस करते, आपण 10 लाखाची 20 लाख करूया. त्याला काही अडचण नाहीये. आपण अॅन्युअल जनरल मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये हा प्रस्ताव मान्य करून आपण रजिस्टर ऑफ कंपनीज दिल्लीला पाठवून द्यायचा. त्यांना फक्त कळवायचं असतं, परवानगीची काही जरूर नाही. ही या संकल्पनेची ब्युटी आहे, म्हणजे सौंदर्य आहे याच्यामध्ये, की साखर कारखान्यामध्ये किंवा कशामध्ये खूप नियंत्रण आहे सरकारचं. धुराडे कधी चालू करायचे सरकार ठरवतं, हवाई अंतराची अट सरकार ठरवतं. परंतु या शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये स्वायत्तता खूप आहे, स्वातंत्र्य खूप आहे, परंतु त्याचबरोबर त्याची नियमावली पण खूप कडक आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे झाल्यानंतर किमान 5 डायरेक्टर लागतात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त 15 डायरेक्टर लागतात. मी असं सुचवेन की किमान एक महिला डायरेक्टर त्या 5 मध्ये असलेली बरी, कारण बऱ्याचशा ज्या स्कीम्स आहेत केंद्राच्या आणि तर मी हे सांगत होतो की एक महिला घेणं आवश्यक आहे, कारण केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये अटी आहेत, निकष असतात की किमान एक महिला पाहिजे. अटी आहे म्हणून घ्यायचं असं नाही. आपण बघतो की महिला बचत गटांनी खूप चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या यशोगाथा आपण वाचतो ॲग्रोवनमध्ये, त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप गुण असतात आणि त्यांच्या गुणांचा पण आपण फायदा करून घेऊ शकतो या प्रक्रियेमध्ये. आणि बरेच लोकांना भीती वाटते की 7/12 आपला जाईल का, आपला बांध कोरतील का आणि सामुदायिक शेती करतील का कंपनी, मोठ्या कंपन्या. तसं काही नाही मित्रांनो. असं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2000 शेतकरी उत्पादक कंपन्या आतापर्यंत नोंदणी आहे, साधारण त्याच्यापेक्षा जास्त. असं कुठेही ऐकवत नाही की त्यांनी सामुदायिक शेती केली आणि शेती जमीन विकत घेतली आणि पूर्ण त्याच्यामध्ये हे केलं, असं एकही उदाहरण पाहण्यामध्ये नाही. मी मागच्या महिन्यामध्ये मालेगावला एका ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी एक कंपनीने 578 एकर जमिनीमध्ये सामुदायिक शेती केलेली आहे. तिथं सगळं आहे, मत्स्यपालन आहे, गोपालन आहे, सगळं बोकडे पालन आहे. त्यांनी जिवंत गोपडे दुबईला एक्सपोर्ट केले वगैरे वगैरे. परंतु ते जमीन जी आहे ती शेती महामंडळाने त्यांना 10 वर्षाच्या कराराने तिथं दिलेली आहे. पण असं बांध कोरायची भीती मनामध्ये बाळगू नका. नंतर दुसरा फायदा असा आहे की तुमचा जर वार्षिक उलाढाल 2 कोटीपर्यंत असेल तर पहिले 5 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये सूट दिलेली आहे शासनाने.
आणि आता जे नवीन धोरण येतंय की 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करायच्या, वेगवेगळ्या योजना खूप येत आहेत, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. नंतर एखाद्याला शेअर समजा विकायचा असेल, शेअर्स विकायचा असेल तर प्रायव्हेट कंपनीमध्ये तो बाहेर जाऊन विकू शकतो. त्यांनी समजा 1,000 रुपयाचं शेअर विकत घेतलं तर ती कंपनीची परिस्थिती जर डबघाईला आली असेल तर त्याचा शेअर 50 रुपयाला पण कोणी विकत घेणार नाही. आणि एखाद्या वेळेस समजा कंपनी खूप प्रोग्रेस झाला असेल, दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीचं बोलतोय मी, तर त्याचा 1,000 रुपयाचं शेअर 50,000ला पण विकलं जातं बाजार मूल्याप्रमाणे. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये असं आहे, तुमचं शेअर जर दर्शनी व्हॅल्यू जर 1,000 रुपये असेल तर त्याचं शेअर तुम्हाला हस्तांतर करता येतं दुसऱ्या मेंबरला किंवा दुसऱ्या नवीन मेंबरला, पण त्याची व्हॅल्यू 1,000 रुपयेच असते. तर आता हे सगळी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आपण स्थापनेचे काय काय टप्पे आहेत हे आपण चर्चा करूया. पहिल्यांदा काय करायचं की आपले समविचारी लोक जे आहेत गावातले, त्यांना एकत्र घेऊन आपण अनौपचारिक बैठक घ्यायची. त्याच्यामध्ये ठरवायचं की आपण काय करूया, आणि त्याच्यामध्ये 5 डायरेक्टरची नेमणूक करायची. कंपनीचं नाव काय पाहिजे, कुठलं उत्पादन घ्यायचं आपण आपल्या प्रोसेसिंगसाठी किंवा प्रक्रियासाठी, हे सगळं प्राथमिक आपण सगळी माहिती घ्यायची. आणि शेतकरी उत्पादक कंपनीला रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो, तर साधारण ते पेड कॅपिटल तुमचं जास्त असेल तर जास्त येतो, त्या प्रमाणात असतं ते. तरी पण साधारण 25,000च्या पुढं 40-50 हजारापर्यंत ते त्याचा खर्च येतो, रजिस्ट्रेशनचा खर्च येतो. आणि हे रजिस्ट्रेशन जे करायचं आपण व्यक्तिगत करू शकत नाही. जसं आपलं ऑडिट रिपोर्टसाठी चार्टर्ड अकाउंटंट लागतो, तसं शेतकरी उत्पादक कंपनीला रजिस्टर करायचं असेल तर कंपनी सेक्रेटरी लागतो, आणि तो अशासकीय पद आहे. असे बरेचसे आपण त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं हे करून घ्यायचं असतं. मग दुसरा टप्पा असा आहे की आपल्याला कंपनीचं नाव मिळवणं. आता कंपनीचं नाव मिळवण्यासाठी आपण 2 पर्याय त्यांना द्यायचे. पहिला पर्याय जर दुसऱ्याशी मॅच होत नसेल, पहिल्या देशामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्याशी जर जुळलं तर ते देत नाहीत, मग दुसरा पर्याय घेतात. दोन्ही जुळले तर मग 3रा आणि 4था पर्याय आपल्याला द्यावा लागतो. आणि कंपनी ओळखायची कशी, तर अमुक अमुक कंपनी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड असं शेवटी येतं त्याचं. अमुक अमुक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणजे समजायचं की हे प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. जसं प्रायव्हेट कंपनीमध्ये अमुक अमुक प्रायव्हेट लिमिटेड येतं, कंपनी लिमिटेड, आणि पब्लिक कंपनीमध्ये अमुक अमुक लिमिटेड असंच असतं फक्त. तर आता हे झालं, आपलं नाव फिक्स झालं, आपलं दुसरा टप्पा झाला. मग 3रा टप्पा आहे, त्याच्यात 2 डॉक्युमेंट महत्वाचे असतात. एक असतो मेमोरंडम ऑफ असोसिएशन, म्हणजे आपण नफ्याचं वाटप कसं करायचं, आपलं कार्यपद्धती कशी असणार आहे, हे सगळं, त्याच्यामध्ये कृती कार्यक्रम काय, आपले भविष्यातला काय योजना आहेत, हे सगळं आपण लिहून काढतो. आणि नंतर दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट आहे आर्टिकल ऑफ असोसिएशन. त्याच्यामध्ये कंपनीचे बायलॉज असतात, आणि त्याच्यामध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग कशी घ्यायची वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं असतं. तसं पाहिलं तर दोन्ही डॉक्युमेंट स्टँडर्ड असतात, कंपनी सेक्रेटरीकडे अवेलेबल असतात. आपण फक्त मायनर चेंजेस करायचे असते, ते काय एवढं क्लिष्ट काम नाहीये, तर ते प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आता आपण बघूया की कंपनी स्थापन झाली तर सभासदाचं काय काम असतं आणि कंपनीचं काय काम असतं. कारण सभासदाला वाटतं की आपलं काय काम आहे आपलं, तर त्यांनी त्याचं सभासद झाल्यानंतर त्याचं नेहमीचं कामं जे आहेत, जमिनीची मशागत, पेरणी, फवारणी, कापणी सगळं व्यवस्थित करायचं, आणि कापणी झाल्यानंतर जे उत्पन्न आहे ते तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीला द्यायचं. मग ते त्याचा मोबदला त्याला देतात. नंतर काही शेतकरी, नवीन कंपनी आहे आणि आर्थिक परिस्थिती खराब असेल, काही शेतकरी सभासद म्हणतील मी इथं एम्प्लॉय म्हणून काम करतो याच आपल्या कंपनीत, छोट्या कंपनीमध्ये, तर बाहेरचा एम्प्लॉय घेण्यापेक्षा, तर त्यांना पगार पण तिथं कंपनी देऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं असं आहे याच्यामध्ये, डिव्हिडंड तर तुम्हाला मिळणारच, जेवढे तुमचे शेअर्स आहेत तेवढं डिव्हिडंड तर तुम्हाला मिळणारच. परंतु एक पेट्रोनेट बोनस म्हणून एक प्रकार असतो. पेट्रोनेट बोनस म्हणजे काय, समजा 40 सभासद आहेत आणि त्यातले 25 सभासद नुसते त्यांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्याचा सक्रिय सहभाग काही नाही. परंतु काही 5-10 सभासद असे आहेत, त्यांनी नाशिकला गेला, तिथं डीलरला संपर्क करण्याच्या आधी ओरिजिनल बियाणंवाल्याशी संपर्क केला, त्याच्याशी निगोशिएशन केलं, किंवा मार्केटिंगसाठी काहीतरी प्रयत्न केले, किंवा त्यांनी खूप जास्त माल दिला, सोयाबीन 50 क्विंटल दिलं कंपनीला, म्हणजे ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहार खरेदी विक्रीचे जास्त केले, तर ज्याचं व्हॅल्यू ॲडिशन जास्त, ज्याचं इन्व्हॉल्वमेंट जास्त, सहभाग जास्त, त्या प्रमाणामध्ये त्याला पेट्रोनेट बोनस द्यायची प्रोव्हिजन म्हणजे सोय त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असं नाही की सगळं सब घडे 12% असं नाहीये. डिव्हिडंड तर तुम्हाला मिळणारच, परंतु जर जास्त तुम्ही काम केलं तर त्याच्यामध्ये पेट्रोनेट बोनस असतो. म्हणजे तुम्हाला जर सरप्लस जर नफा झाला कंपनीचा तर त्याचा काही भाग देण्याचं संचालकाला ऑथॉरिटी असते. आता आपण बोलूया कंपनीचे काय काम असतं.
तर कंपनीचे काय काम असतात की सर्व सभासद, समजा 500 सभासद झालेत त्यांचे, तर सर्व सभासदांना बियाणं कुठलं कुठलं लागतं, खतं कुठले कुठले लागतात, पाईपलाईन लागतं का, हे सगळ्याचं एकत्रीकरण करतात ते. म्हणजे टेंडर काढायला त्यांना सोपं जातं खरेदी करताना, आणि खरेदी पण एकत्रितपणे ते करतात त्याची, आणि मग सभासदांना वाटप करतात. नंतर काय करतात की ते शेतमालाचं जे संकलन करणं, ज्याला पुलिंग म्हणतो आपण, नंतर शुष्टीकरण, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, नंतर सॉर्टिंग म्हणजे वर्गीकरण करणं, असं हे करून सफाई करणं, क्लिनिंग, आणि मग प्रतवारी करून त्याचं पॅकिंग करणं आणि बाय प्रॉडक्ट बनवणं, हे सगळं काम कंपनी करते. मग आपल्याला काय होतं की याच्यामध्ये मग आपल्याला काहीच करावं लागत नाही. बरेच वेळा आपल्याला लोक सांगतात ना मार्केटिंग जमत नाही, पण सगळ्याच गोष्टी काय आपण करू शकत नाही. अजून काय करते कंपनी, प्रमाणीकरण करते, म्हणजे सर्टिफिकेशन. समजा ऑर्गॅनिक फूड असेल त्याच्यात वेगवेगळे सर्टिफिकेट लागतात, ते काम कंपनी करते. नंतर ब्रँडिंग करतं, ब्रँडिंग म्हणजे फेमस, जसं अमूलचा ब्रँड फेमस झालाय तसं ब्रँडिंग करतं. नंतर मार्केटिंग, विक्री आणि निर्यात पण करतं. तर हे सगळं कंपनी करते. नंतर वाहतूक सेवा पुरते, त्यांचे काय काय टेम्पोज असतात, व्हॅन्स असतात, मग ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, ते माल कलेक्ट करतात, किंवा जे प्रॉडक्ट तयार झालेले त्याचं शहरामध्ये जाऊन वितरण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचं सोय ते करतात. नंतर सामुदायिक सुविधा केंद्र असतात, त्याला आपण बहुउद्देशीय केंद्र म्हणतो. त्याच्यामध्ये गोदाम असतील, कोल्ड स्टोरेज असतील, किंवा शीतकरण करायचं असेल, किंवा आउटलेट काढायचे असतील, रुरल मॉल्स असतील, हे सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या हे करतात. आता आपल्याला माहिती आहे की आपण शेतीचे अवजारं सगळे घेऊ शकत नाही एकटा माणूस, कारण त्याचं युटिलायझेशन पण पूर्ण होत नाही. मग शेतीचे अवजारं या 500 सभासदांना काय काय लागतात याचं एकत्रीकरण करून कंपनी शेतीचे अवजारं सगळे बरोबर घेईल, सगळे आपल्या खरेदी करेल, आणि भाडेतत्वावरती वेगवेगळ्या सभासदांना जसं लागेल तसं ती देईल. आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात. कृषी अधिकाऱ्यांना कळत नाही की कोणाला संपर्क करायचा, पण हे म्हणजे सिंगल विंडो आहे. त्याला भेटलं की तुम्हाला सगळी मदत, समजा फळझाडं त्यांना मोफत द्यायची आहे, किंवा काही प्रशिक्षण द्यायचंय, काही हे करायचं असेल तर ते एकाला दिलं की ते सगळं डिस्ट्रीब्यूट करायचं काम जे आहे ते फार्मर प्रोड्युसर कंपनी करते. काही तत्वज्ञान असेल, पीक नियोजन, समजा मी मोठी ऑर्डर घेतली, समजा एखाद्या कंपनीची मोठी ऑर्डर घेऊन करार केला, तर मग क्रॉप प्लॅनिंग लागेल त्याला, की या शेतकऱ्यांनी कांदा किती लावायचा, या शेतकऱ्यांनी सोयाबीन किती लावायचं, हे क्रॉप प्लॅनिंग पण कंपनी करू शकते. ते ऐकण्याचं आपलं बंधन नाही आहे, पण ऐकलं तर आपला फायदाच आहे त्याच्यामध्ये. तर अशा रीतीने बॅकवर्ड साईड म्हणजे इनपुट साईड निविष्ठापासून ते फॉरवर्ड साईड म्हणजे ग्राहकापर्यंत, ह्याचं जे लिंकेज आहे, स्ट्रॉंग लिंकेज, घट्ट साखळी या उत्पादक कंपनीच्या मार्फत तयार होते. आणि पण मी असं म्हणेन की बरेचसे शेतकरी उत्पादक कंपन्या प्राथमिक प्रक्रियेवर थांबलेले आहेत, म्हणजे नुसतं वर्गीकरण करणं वगैरे, पण द्वितीय प्रक्रिया आणि तृतीय प्रक्रिया करून वेगवेगळे बिझनेस प्लॅन तयार करून त्याचे वेगवेगळे मोठे मोठे अनुदान घेऊन त्यांनी त्याच्याकडे पण वळावं असं मला वाटतं. आता याचे फायदे काय आहेत मित्रांनो या शेतकरी उत्पादक कंपन्याचे? काही फायदे तर पहिल्या माझ्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत निवेदनामध्ये, पण याच्यामध्ये स्थानिक रोजगार निर्मिती होईल की कारण एक कंपनी फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी मार्केटिंग माणूस लागतो, ऑफिसर लागतो, कृषी अधिकारी लागतो, कॉम्प्युटर चालवायला IT माणूस लागतो, नंतर अकाउंटंट लागतो, बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स लागतात, आणि आपले ग्रामीण भागामध्ये युवा युवती जे आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल, आणि त्यामुळे त्यांचं स्थलांतर शहरातलं कमी होईल. आणि माझ्या काही पाहण्यामध्ये लोक आहेत ते जवळजवळ 35,000 रुपये मार्केटिंगच्या लोकांना हे कमिशन बेसिसवर पगार पर मंथ दर महिन्याला देतात ते. दुसरा फायदा काय? कलेक्टिव्ह बार्गेनिंग. आता आपण एकटे नाही आहेत, आपण खूप एकत्र आहोत, आणि आपलं क्वांटिटी पण खूप जास्त आहे. आपण काय 2 किलो घ्यायला चाललेलं नाही बियाणं, आपण 2 टन घ्यायला चाललेलं आहे. त्यामुळं कलेक्टिव्ह बार्गेनिंग किंवा विक्री करताना सुद्धा एखाद्या व्यापारावर करार करताना आपल्याला निगोशिएशन करताना आपल्याला बार्गेनिंग पॉवर आपली वाढलेली आहे. त्यामुळे त्याच्यानं 15 ते 20% आपल्याला फायदा होऊ शकतो, जो आपण सभासदांना पास ऑन करू शकतो, म्हणजे देऊ शकतो त्यांना. तिसरं म्हणजे कसं आहे, आपली आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे, माहिती सगळ्यांना. आपल्याला आपण कुठलीही जोखीम घेऊ शकत नाही, कुठं इन्व्हेस्टमेंट करायची, कुठं इम्प्रुव्हमेंट करायची, आपल्याला जोखीम घेता येत नाही. हे कलेक्टिव्ह म्हणजे जोखीम विभागली जाते सगळ्यामध्ये, 500 लोकांमध्ये जोखीम विभागली जाते. तर हे पण एक फायदा त्याच्यामध्ये. आणि शासकीय योजनाचा पण खूप फायदा याच्यामध्ये आपल्याला घेता येतो, कारण सध्याचं वातावरण असं आहे की शासकीय योजना फार्मर प्रोड्युसर कंपनीला पटकन मदत करतात इंडिव्हिज्युअलला मदत करण्यापेक्षा.
आणि ग्रामीण भागामध्ये जे युवा युवती आहेत त्यांच्यामध्ये खूप सुप्त गुण असतात, त्याला आपण हार्ड स्किल म्हणतो किंवा सॉफ्ट स्किल म्हणतो. ते त्यांच्या महत्वाकांक्षांना फुलण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होईल. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचशा योजना आहेत. बरेच वेळा लोक विचारतात, पहिला प्रश्न त्यांचा तोच असतो की सरकारच्या कुठल्या स्कीम आहेत का, अनुदान आहेत का, असं पहिला प्रश्न असतो. पण मी असं म्हणतो की ते विचारण्याच्या अगोदर आपण काय करू शकतो याचं होमवर्क करायचं आणि मग स्कीमचा विचार करायचा. तर मी आता वेळेअभावी स्कीम्स कुठल्या आहेत ते पटपट नुसतं वाचतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येण्यासाठी. आणि मग आपण डिटेलिंगमध्ये नंतर जाऊन वेबसाईटवर बघून पण त्याचे निकष काय डिटेल आपण बघू शकतो. तर त्याच्यामध्ये काय आहे, SAPC म्हणून जे आहे, स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे छोट्या शेतकऱ्याचा कृषी व्यापार संघ, हे केंद्राचं आहे. त्याच्यामार्फत 3 आपले स्कीम्स आहेत, म्हणजे योजना आहेत. स्कीम म्हणजे काय, कर्ज तरी असेल, अनुदान तरी असेल, किंवा आपलं तारण तरी असेल. आपल्या कर्जाला तारण आपल्याकडे नसतं तर तारण सुद्धा हमी घेण्याचं काम, असे वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येक स्कीममध्ये वेगवेगळे. त्याच्यामध्ये क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम आहे, म्हणजे पत हमी निधी योजना. त्याच्यामध्ये 100 लाखांपर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो. दुसरं आहे इक्विटी ग्रँट शेअर समभाग निधी योजना, म्हणजे 10 लाख रुपयापर्यंत त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सभासदच नाहीत आणि आपलं इक्विटी शेअर कमी, भाग भांडवल कमी आहे, तर त्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला 10 लाख रुपयेपर्यंत मदत मिळू शकते. नंतर व्हेंचर कॅपिटल असिस्टंट आहे फॉर ॲग्री बिझनेस, म्हणजे कृषी उद्योगासाठी अर्थसहाय्य, ते पण जवळजवळ 50 लाखापर्यंत आहे ते. नंतर पोखरा म्हणून जे एक स्कीम आहे, त्याचं नवीन नाव केलं होतं मागच्या सरकारने, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणून. परंतु ही जी स्कीम आहे ती फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी आहे. 15 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 50% पर्यंत मदत मिळते आपल्याला. म्हणजे ते क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र म्हणून आहे, त्याचं हवामान अनुकूल कृषी प्रकल्प हे त्याचं आहे. पोखरा नाव फार फेमस आहे तसं. नंतर नवीन जी स्कीम आहे ती स्मार्ट म्हणून एक आहे, ज्याचा जागतिक बँकेशी त्याचा करार झालेला आहे आपल्या महाराष्ट्राचा. महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. आता नवीन सरकारने त्याचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे नाव केलेलं आहे. त्याचं पण आपण जाहिरात बघत असतो, त्याच्यातही खूप आपल्याला मदत मिळू शकते. नंतर नाबार्डतर्फे प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड म्हणून आहे, त्याच्यामार्फत बरेचसे कर्ज आपल्याला उपलब्ध होऊ शकते. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, हे स्कीम जी आहे ती सगळ्यांसाठीच आहे, व्यक्तिगत पण मिळेल आपल्याला. त्याच्यामध्ये 10 लाख रुपये आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी पण मिळेल, ते 10 लाखापर्यंत त्याची मदत आपल्याला मिळते. आणि सगळ्यात महत्वाकांक्षी स्कीम जी आहे ती ऑपरेशन ग्रीन्स, ही केंद्राने जी जाहीर केलेली आहे, त्याच्यामध्ये 50 कोटीपर्यंत मदत मिळते मित्रांनो. परंतु ही आपल्यासाठी नाही आहे, सध्या आपण सुरुवात करतोय. आणि ती टॉपसाठी आहे, TOP. T म्हणजे टमाटर, O म्हणजे ओनियन आणि P म्हणजे पोटॅटो, म्हणजे कांदा बटाटा टमाट्यासाठी ती स्कीम आहे. त्याच्यामध्ये 50 कोटीचं अनुदान मिळू शकतं या ऑपरेशन ग्रीनमध्ये. नंतर विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन म्हणून एक आहे, ज्याच्यामध्ये मागच्या सरकारने 14 कंपन्यांबरोबर करार केले होते, बिग बास्केट, रिलायन्स, DMart वगैरे अशा लोकांशी. तर ते एक स्कीम आहे. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसलेली एक स्कीम आहे जी चर्चेमध्ये नसती, ती सामूहिक प्रोत्साहन योजना 2019. अर्थात ही स्कीम इंडस्ट्रीसाठी पण आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, सूक्ष्म इंडस्ट्री, लघु उद्योग किंवा मध्यम उद्योग साठी ही स्कीम आहे, परंतु शेतकरी उत्पादक कंपनी पण ह्याचा लाभ घेऊ शकतात. 2019 मध्ये आलेली आहे. नंतर आपली महाराष्ट्राची एक स्पेसिफिक आहे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. त्याच्यामध्ये आपल्याला 30% अनुदान मिळतं, तर ते 10 लाखापर्यंत मिळतं आपल्याला. नंतर अरे मुलांना जरा शांत करा. आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे. त्याच्यामध्ये मात्र असं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला 35% अनुदान आहे, केंद्राचं आहे ते पण खूप चाललंय, त्याचा प्रचार मोठा गावगाव करून ती स्कीम जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे ODOP, म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. म्हणजे आपण बघतो नांदेडमध्ये हळद होती जास्त, जिथं जास्त उत्पादन आहे, नांदेडला हळद होती किंवा नागपूरला संत्र होतं. मग त्यांनी असं ठरवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये 60% केंद्राचा आणि 40% राज्याचा आर्थिक मदत असणार आहे. त्यांनी ठरवून दिलेलं आहे की ह्या जिल्ह्याला कुठलं उत्पादन आहे, या जिल्ह्याला कुठलं उत्पादन आहे, आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ते प्रक्रिया त्याचे सुरू करायला लागतील. आणि तेव्हा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी हे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून आपल्याला मदत मिळू शकते. नंतर नॅप फायनान्स जे नाबार्डच्या अंतर्गतच आहे,
विनातारण ते कर्ज देतात, म्हणजे तारण ठेवायची काही जरूर नाही. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे वा किती छान आहे, आपण जायचं बँकेत भरायचा अर्ज आणि लगेच 1 कोटी मिळणार. तसं नाही. याचे जे निकष आहेत, तुम्हाला कर्जमाफीच्या वेगवेगळ्या योजनांचा अनुभव आहे, पहिली योजना आणि दुसरी योजना, इतके निकष होते त्याच्यामध्ये, आपल्याला फार वाईट अनुभव आला. तसंच या योजनांमध्ये पण थोडेसे निकष आहेत, पण निकषची काळजी घेतली तर आपण पुढे नक्कीच जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ते निकष कसे आहेत मी उदाहरणार्थ उल्लेख करतो. प्रत्येक याचे वेगवेगळे निकष आहेत. मी एक जनरल सांगतो तुम्हाला, नंतर आपण डिटेल स्टडी करूया. की एक महिला सदस्य पाहिजे, मी जसं म्हणालो तसं, किंवा 33% डायरेक्टर हे अल्पभूधारक पाहिजेत. म्हणून तुम्ही सभासद करताना असं बघा की शक्यतो अल्पभूधारक शेतकरी त्यामध्ये असतील, किंवा एका सभासदाकडे शेअर्स 5% जास्त नको, कारण याचं काय करेल, तोच कब्जा करेल याचा, म्हणून ती प्रोव्हिजन तशी ठेवलेली आहे. 5% कमी असेल तर ते त्या योजनेचा लाभ त्याला मिळू शकतो. नंतर ऑडिट रिपोर्ट आपले व्यवस्थित पाहिजेत सगळे. नंतर पेडअप कॅपिटलची काही मर्यादा आहे काही ठिकाणी, की पेडअप कॅपिटल एवढं असेल तरच मिळेल, पेडअप कॅपिटल एवढं असेल तरच मिळेल. काही ठिकाणी आर्थिक उलाढालाची अट घातलेली आहे, एवढं असेल तरच मिळेल किंवा असं आहे. तर बहुतेक ज्या सगळ्या योजना आहेत त्या क्रेडिट लिंक्ड आहेत. म्हणजे कसं आहे, तुम्ही कुठेतरी अर्ज करायचा, अर्ज बँकेत जायचं, बँकेमध्ये अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला केंद्राची मदत मिळेल किंवा राज्याची मदत मिळेल. केंद्र आणि राज्य तुम्हाला कर्ज मिळवून देण्यासाठी अशी मदत करणार नाही, इन्फ्लुएन्स वापरणार नाही. ते प्रयत्न तुम्हालाच करायचे, पण ते तुमचं सँक्शन झालं की तुम्हाला तिकडची मदत मिळते. तर बरेच वेळा काय होतं, आता हे सगळं गोड सांगितलं तुम्हाला, पण एक वेगळी बाजू पण सांगून टाकतो की बरेच NGO आहेत सध्या बाजारामध्ये, ते लोकांना सांगतात उत्पादक कंपनी तयार करा, मग आपण वेगवेगळ्या आमिष दाखवतात, एवढी योजना आहे तेवढी योजना आहे, पण नंतर काय होते, त्या योजनेचे निकष नीट सांगत नाहीत, किंवा कंपनी झाल्यानंतर जे लिगल फॉर्मॅलिटीज आहेत ते नीट सांगत नाहीत. लिगल फॉर्मॅलिटी फार स्ट्रिक्ट आहेत. तुम्ही जर पूर्ण केलं नाही तर त्याला पर डे दंड आहे. बऱ्याचशा कंपन्या 2000 पैकी बऱ्याचशा कंपन्या ह्या 3.5 लाख रुपये दंड बसून त्यांना हे झालेलं आहे, त्यांच्यावर दंड झालेला आहे, कारण हे दंड खूप स्ट्रिक्ट आहे. आणि त्या डायरेक्टरचा DIN नंबर असतो, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. समजा तुम्ही म्हणलं काय दंड झाला, मी तिकडे बघतच नाही, पण ते जर डिफॉल्टर झाला तर तो डायरेक्टर आहे ना, बाकी कुठल्याच कंपनीमध्ये 5 वर्ष दुसरीकडे डायरेक्टर म्हणून जाऊ शकत नाही, किंवा त्यांच्याकडे नंबर असतो तो, त्याला कुठेही दुसरीकडे कुठलं पद उपभोगता येत नाही. त्यामुळं आपण लिगल कम्प्लायन्सेस आपल्याला खूप चांगले करायचे. तर नंतर मी शेवटचं थोडंसं समारोपाकडे येतो की हा जो अल्पभूधारकचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो सगळ्या आशियामध्ये आहे मित्रांनो. म्हणजे कसं आहे, आणि त्याच्यावर आपापल्या पद्धतीने लोकांनी मात करण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ याच्यामध्ये जपानमध्ये त्यांनी अर्धवेळ शेतीचा कन्सेप्ट राबवलेला आहे, म्हणजे पार्ट टाइम फार्मिंग. नंतर थायलंडमध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केलेली आहे, म्हणजे करारी शेती. आणि चीनमध्ये त्यांनी सामुदायिक शेतीचा कन्सेप्ट राबवलेला आहे, की हे अल्पभूधारकाचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी. तर आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे, आपली मानसिकता अशी आहे की आपलं बांध कोरला तरी आपण चिडतो. त्यामुळं सामुदायिक शेती आपल्या याच्यामध्ये सायकोलॉजिकली बसत नाही आपल्या भारताच्या मानसिकतेमध्ये, असं मला वाटतंय. त्यामुळं मध्यम मार्ग चांगला आहे हा. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. पण भीती अशीच आहे की, म्हणून मी नेहमी म्हणत असतो की पॉलिटिक्स अवे फ्रॉम प्रोफेशनलिझम. कारण राजकारणाने आपलं हे जे सहकार क्षेत्र किती खराब केलेले आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऍटलिस्ट याच्यामध्ये पॉलिटिक्स दूर ठेवलं पाहिजे. आणि अर्धा तास झालाय, गडबडीत केलं जरा, सॉरी. तर काय प्रश्न असतील तर नंतर आपण बोलूया. बाकीचं बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी ते लिगल कम्प्लायन्स वगैरेच्या. तर मी काय सांगतो की संकल्पना चांगली आहे, हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि रघुनाथ दादा पाटलांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांनी बोलायची मला संधी दिली.